विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी वाच्य परिवर्तनम त्यापैकी पहिल्या भागामध्ये आपण लटलकार कर्तृवाच्य कर्मवाच्य आणि लंगलकार कर्तृवाच्य कर्मवाच्य यांची क्रियापदे, वाक्य, उदाहरण, नियम या सर्व बाबी आपण पाहिलेल्या आहेत. तरी यानंतर आता आपण लोटलकार कर्तृवाच्य कर्मवाच्य आणि लिंगलकार कर्तृवाच्य कर्मवाच्य पाहणार आहोत. तर चला पाहूया. लोटलकारे कर्तृवाच्यः. लोटलकारामध्ये कर्तृवाच्य प्रयोगात कर्त्याची प्रथमा विभक्ती होते, कर्माची द्वितीय विभक्ती होते व त्याचबरोबर क्रियापद हे कर्त्याप्रमाणे असते. तर उदाहरण, बालकः श्लोकं पठतु. बालकः या ठिकाणी कर्ता आहे, त्याची प्रथमा विभक्ती झालेली आहे. श्लोकम द्वितीय विभक्ती आहे आणि पठतु क्रियापद कर्त्याप्रमाणे आहे. प्रथम पुरुष एकवचन कर्ता, प्रथम पुरुष एकवचन क्रियापद याप्रमाणे. तर वाक्य क्रमांक 2, शीला गीतां पठतु. शीला हे पठतु जे आहे आज्ञार्थ क्रियापदे आहेत आणि ही परस्मैपदी आज्ञार्थ क्रियापदे इयत्ता 9वी पृष्ठ क्रमांक 19 आहेत. लोटलकार, परस्मैपदी प्रत्यय आणि परस्मैपदी क्रियापदे इयत्ता 9वीच्या जे आहेत पृष्ठ क्रमांक 29 वर ही आहेत. 9वीच्या पुस्तकामध्ये पहा. तसेच पुढचे वाक्य आहे, कवयः कवितां रचयन्तु. साधवः कथां कुर्वन्तु. आणि शेवटचे वाक्य आहे, छात्राः स्वाध्यायं लिखन्तु. तर विद्यार्थी मित्रांनो, याप्रमाणे कर्त्याप्रमाणे क्रियापद हे कर्तृवाच्याचे वैशिष्ट्य आहे. शीला प्रथम पुरुष एकवचन, प्रथम पुरुष एकवचन क्रियापद. त्यानंतर प्रथम पुरुष बहुवचन कवयः कर्ता, प्रथम पुरुष बहुवचन रचयन्तु क्रियापद. प्रथम पुरुष बहुवचन साधवः कर्ता आहे, साधू शब्द आहे, उकारांत नाम भानुप्रमाणे चालतं हे नाम. भानुः भानु भानवः, त्याप्रमाणे साधुः साधू साधवः. कथां कुर्वन्तु, साधवः आहे बहुवचन आणि कथयन्तु सुद्धा आहे बहुवचन. तसेच छात्राः स्वाध्यायं लिखन्तु. छात्राः, छात्रः छात्रौ छात्राः, देवः देवौ देवाः. प्रथम पुरुष बहुवचन. लिखन्तु सुद्धा प्रथम पुरुष बहुवचन. लोटलकार, लोटलकार लकारातील ही काय आहेत कर्तृवाच्याची वाक्य आहेत. आता लोटलकारामधीलच कर्मवाच्याची जी लोटलकारामधीलच जी वाक्य आहेत ती आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी एक दुसऱ्या क्रमांकाची जी स्लाईड आहे, तर लोटलकारातील कर्मणी क्रियापदे कशी बनवितात तर त्याबद्दलची पुढची स्लाईड पाहूया. चला. लोटलकार कर्मवाच्य कर्मणी क्रियापदे लोटलकारामध्ये कशी बनविली जातात त्याची ही स्लाईड आहे, पहा. या ठिकाणी लोटलकार कर्मवाच्य आहे. लोटलकारे म्हणजे लोटलकारामध्ये मूळ धातूला य विकरण जोडून लोटलकाराचे आत्मनेपदी प्रत्यय जोडून कर्मणी क्रियापदे बनविली जातात. लोटलकाराची आत्मनेय क्रियापदे कुठे आहेत हे कुठे पाहणार तुम्ही, तर ही इयत्ता 9वीच्या पृष्ठ क्रमांक 29 वर पाहणार. इयत्ता 9वी पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 29 वर ही लोटलकाराची जी आहेत क्रियापदे प्रत्यय आहेत, क्रियापदे आहेत. कर्मणी क्रियापदे नसतील, पण जी साधे क्रियापदे आहेत कर्तृवाच्याची जी क्रियापदे आहेत ती मात्र आहेत. ताम इताम अंताम प्रथम पुरुष, स्व इथाम ध्वम मध्यम पुरुष आणि ऐ आवही आमही उत्तम पुरुष. अशा प्रकारची ही आत्मनेपदी लोटलकाराची
काय आहेत? प्रत्यय आहेत. तर ही प्रत्यय जोडून आपल्याला कर्मणी क्रियापदे लोट लकारातील बनवायची आहेत. कशी बनविली जातात ती पहा. पटधातू आहे. पटधातूला य विकरण जोडलं, पठ्य प्लस ताम प्रत्यय लागला प्रथम पुरुष एकवचनाचा, पठ्यताम. रच धातूला य विकरण जोडलं, रच्य ताम प्रत्यय लागला बरोबर रच्यताम. त्याचबरोबर पुढे क्रू धातूला य विकरण जोडून क्रिय प्लस ताम बरोबर क्रियताम. लिख धातूला य प्रत्यय जोडला, य विकरण जोडलं, विकरण आहे हे य विकरण. हे कर्मणी प्रयोगामध्ये य विकरण जोडल्याशिवाय आपल्याला धातूचे अंग बनविता येत नाही आणि धातूचे अंग बनल्याशिवाय प्रत्यय जोडता येत नाही. ही अशी प्रक्रिया आहे. मूळ धातू प्लस विकरण बरोबर अंग, अंग प्लस प्रत्यय बरोबर क्रियापद, असे हे क्रियापद बनविण्याचे हे सूत्र आहे पांढऱ्या अक्षरामध्ये. आणि हे पिवळ्या अक्षरामध्ये प्रत्यक्ष ती क्रियापदे बनविलेली आहेत. हा जो पोपटी रंग आहे त्याच्यामध्ये काय आहे? नियम आहे तो. तर पहा, लिख प्लस य बरोबर लिख्य, लिख्य प्लस ताम बरोबर लिख्यताम. हे आहेत लोट लकारातील कर्मवाच्याची क्रियापदे. ही क्रियापदे वापरून आपल्याला कर्मवाच्याची वाक्य बनवायची आहेत. ती वाक्य कशी आहेत पुढे पहा. ती वाक्ये याप्रमाणे बनविली जातात. नियम अगोदर वाचा आणि त्याप्रमाणे उदाहरण पहा. कर्मणी प्रयोगात कर्त्याची तृतीया विभक्ती होती, कर्माची प्रथमा विभक्ती होती आणि क्रियापद कर्माप्रमाणे असते. कर्त्याची तृतीया झाली बालकेनं, कर्माची प्रथमा झाली श्लोकः आणि त्याचबरोबर क्रियापद जे आहे आपण लोट लकारातील आत्मनेपदी प्रत्यय जोडून बनवलेली हे क्रियापदे आहेत. यापूर्वीची आपण स्लाईड बघितली, त्याच्यामध्ये कर्मणी क्रियापदे लोट लकारातील कशी बनतात ती आपल्याला सांगितलेली आहे. तर पठ्यताम, बालकेन श्लोकः पठ्यताम. वाक्य क्रमांक 2, शीलया गीता पठ्यताम. शीलया कर्त्याची तृतीया विभक्ती, कर्माची प्रथमा आणि कर्माप्रमाणे क्रियापद. गीता एकवचन, पठ्यताम क्रियापदाचे एकवचन. वाक्य क्रमांक 3, कविभिः कविता रच्यताम. कविता एकवचन आहे. या ठिकाणी कविता हा बहुवचन असतं तर या ठिकाणी रच्यंताम झालं असतं. ताम इताम अंताम, अंताम प्रत्यय लागला असता. या ठिकाणी श्लोकः एकवचन आहे. श्लोकाः जर असतं तर पठ्यंताम, बालकेन श्लोकाः पठ्यंताम असं झालं असतं. तर वाक्य क्रमांक 4 पहा. साधुभिः कथा क्रियताम. साधुभिः कथा क्रियताम. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक लकारामध्ये ही कर्मवाच्याची क्रियापदे बदलत आहेत. हे आपण पाहिलेलं असेल. ही म्हणजे लट लकारामध्ये आपण पाहिले, लंग लकारामध्ये पाहिली क्रियापदे बदललेली आहेत, लोट लकारामध्ये बदललेली आहेत. हे नियम आहेत. हे नियम आणि त्याप्रमाणे क्रियापद बनवण्याचे नियम आणि वाक्याचे नियम हे लक्षात ठेवा. तसेच पुढे शेवटचे वाक्य आहे छात्रैः स्वाध्यायः लिख्यताम. विद्यार्थ्यांनी स्वाध्याय लिहावा असा आदेश, आज्ञार्थ आहेत. लोटलकार म्हणजे आज्ञार्थ. यानंतर आहे लिंगलकार. लिंगलकारे कर्तृवाच्य. लिंगलकारातील कर्तृवाच्याचे नियम आणि त्याचबरोबर त्याची उदाहरणे पहा. कर्तृवाच्य लिंगलकारे कर्तृवाच्य. लिंगलकारातील कर्तृवाच्याचा प्रयोग. लिंगलकारी कर्तृवाच्य प्रयोगात कर्त्याची प्रथमा विभक्ती होती, कर्माची द्वितीया विभक्ती होती आणि क्रियापद कर्माप्रमाणे असते. मी पूर्वी तुम्हाला सांगितलं की हा नियम सर्वसामान्य आहे. चारही लकारांमध्ये हा नियम लागतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बालकः श्लोकम पठेत. पठेत काय आहे? हे पठेत लिंग लकाराचे क्रियापद आहे. ही क्रियापदे आपल्याला विधिर्लिंग लकाराची क्रियापदे परस्मैपदी कुठं पाहायला मिळतील? तर इयत्ता 9वीचे भाषासूत्र 2 यामध्ये पृष्ठ क्रमांक 49 वर पहा. इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये भाषासूत्र 2 आहे आणि त्यामध्ये पृष्ठ क्रमांक 49 वर ही विधिलिंग लकाराची क्रियापदे दिलेली आहेत. विधिलिंग लकाराची क्रियापदे परस्मैपदी दिलेली आहेत. परस्मैपदी कर्तृवाच्यामध्ये परस्मैपदी क्रियापदे असतात
याची प्रत्यय पाठांतर करा. ईत इताम इयुः प्रथम पुरुष, इहि इतम इत मध्यम पुरुष आणि इयम इव इम उत्तम पुरुष अशा प्रकारची ही पहिल्या गटातली प्रत्यय आहेत. दुसऱ्या गटातली प्रत्यय वेगळे आहेत. विधिलिंग लकाराची दुसऱ्या गटातली प्रत्यय वेगळी आहेत. यात याताम युहू याहा यातम यात मध्यम पुरुष आणि याम याव याव याम उत्तम पुरुष ही दुसऱ्या गटातली आहेत. 2 गट आहेत. 1 4 6 10 प्रथम गट आणि 2 3 5 7 8 9 द्वितीय गट असे हे 10 गणातील 2 गट आहेत एकूण. दोन्ही गटातील प्रत्यय विद्यार्थ्यांच्या पाठांतर असले पाहिजेत, क्रियापदं पाठांतर असली पाहिजेत, तरच हे संभव आहे. कर्तृवाच्य कर्मवाच्य जर पाठांतर असेल तर मग अवघड काही नाही. पुस्तकस्था तु या हि विद्या परहस्तं गतं धनम कार्यकाले समुत्पन्ने न सा विद्या न तद्धनम. विद्या जर पुस्तकामध्ये असेल तर त्याचा काहीही उपयोग नाही. पैसे आपल्या खिशात नाहीत, घरी आहेत, काय उपयोग? आपण बाजारात गेलो मार्केटला आणि पैसे आपल्या खिशात नाहीत, घरी आहेत, त्याचा काहीही उपयोग नाही. आपण परीक्षेला गेलो आणि विद्या आपल्या पुस्तकात आहे, मस्तकात नाही, काय उपयोग त्याचा? तर पुस्तक असता तु या विद्या परहस्ते गतं धनम कार्यकाले समुत्पन्ने न सा विद्या, ती विद्याही काही उपयोगाची नाही आणि न तत् धनम, ते धन हे सुद्धा काही उपयोगाचे नाही असं आहे. म्हणून कंठस्थ करा. कंठस्थ जर असेल तर ते आपल्या जवळ असते विद्या. पुढचे वाक्य पहा. शीला गीताम पठेत, शीलाने गीता वाचावी. वाक्य क्रमांक 3. कवयः कवितां रचयेयुः, कवींनी कविता रचना करावी कवितेची. साधवः कथां कुर्युः, साधूंनी कथा करावी. कुर्युः काय आहे? द्वितीय गटातला हा धातू आहे. म्हणून द्वितीय गटातलं तुम्हाला मी क्रियापदे सांगितली. यात याताम युहू, युहू प्रत्यय लागला या ठिकाणी पहा. युहू. वरी या ठिकाणी रच धातू पहिल्या गटातला असल्यामुळे प्रथम गटातला असल्यामुळे काय झालं? इथं इयुहू प्रत्यय लागला. इयुहू. ईत इताम इयुहू आणि या ठिकाणी दुसऱ्या गटातल्या धातूला केवळ युहू असा हा बदल विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावा. आणि शेवटचे वाक्य आहे, 5वे वाक्य आहे, छात्राः स्वाध्यायम लिखेयुः, विद्यार्थ्यांनी स्वाध्याय लिहावा. तर ही विद्यार्थ आहेत विद्यार्थी मित्रांनो. लंग लकारामधील कर्तृवाच्याची ही वाक्य आहेत. कर्तृवाचक म्हणजे कर्तरी प्रयोगातील ही वाक्य आहेत. विधिलिंग. आता याचा कर्मणी प्रयोग कसा होतो? तर त्या अगोदर आपल्याला कर्मणी क्रियापदे कशी बनविली जातात ते पाहावे लागेल. पहा. विधिलिंग लकारातील कर्मवाच्याची क्रियापदे कशी बनविली जातात. लिंग लकारे कर्मवाच्य. लिंग लकारे, लिंग लकारामध्ये मूळ धातूला य विकरण जोडून लिंग लकाराचे आत्मनेपदी प्रत्यय जोडून कर्मणी क्रियापदे बनविली जातात. मूळ धातू प्लस विकरण बरोबर अंग, अंग अधिक प्रत्यय बरोबर क्रियापद लिंग लकार. पहा. पट धातू आहे य विकरण, कर्मणी प्रयोग म्हटलं की य विकरण लागणारच. त्यानंतर पठ्य अंग झालं आणि इथं आहे पट धातू पहिल्या गटातला असल्यामुळे पहिल्या गटातील ईत प्रत्यय लागला. ईत प्रत्यय लागला. ईत आत्मनेपदी प्रत्यय आहे विद्यार्थी मित्रांनो. हा प्रत्यय आत्मनेपदी आहे. हे प्रत्यय आणि ही क्रियापदं कुठं शोधायचे? तर 9वी अभ्यास भाषा अभ्यास 2 इयत्ता 9वीच्या अभ्यासक्रमामध्ये भाषा अभ्यास 2 मध्येच पृष्ठ क्रमांक 49वर ही प्रत्यय आत्मनेपदी प्रत्यय दिलेले आहेत. कोणत्या लकाराची? वरील लंग लकार दिलेला आहे लिंग लकार. लिंग लकाराची ही आत्मनेपदी प्रत्यय आपल्याला ताबडतोब शोधता यावीत म्हणून सांगत आहे की इयत्ता 9वीचे अभ्यासक्रमाचे पाठ्यपुस्तक आणि भाषासूत्र 2 पृष्ठ क्रमांक 49. चला पुढे. रच धातू आहे. रच धातूला य विकरण जोडलं. रच, रच प्लस ईत बरोबर रचेत. त्याचबरोबर पठ्येत प्रमाणे रचेत. क्रू धातूला यापूर्वीही मी सांगितलेलं आहे ऋकारांत धातू जर असेल ऋकारांत तर ऋकारांत धातूला य प्रत्यय जोडल्यानंतर त्याच्यापूर्वी ई आगम होतो. ई. जसं काय आहे क्रूचं क्रिय, स्मृचं स्म्रिय स्म्रियते, ह्रूचं ह्रियते याप्रमाणे.
असे काही बदल होत असतात. य विकरण लागल्यानंतर काही बदल होतात. जसे दीर्घ आकारांत धातू असेल पा, पाच्या ठिकाणी पी येते होणार, दाच्या ठिकाणी दी येते, स्थाच्या ठिकाणी स्थी येते. याप्रमाणे बदल होत असतात. ते बदल आपण लक्षात ठेवले पाहिजेत. तर क्रियते, क्रियेत, त प्रत्यय आहे या ठिकाणी. इत, इत इयाताम एरन. काय प्रत्यय आहेत? इत इयाताम एरन, इथाहा इयाथाम ईध्वम आणि इय इवही इमही अशा प्रकारची ही आत्मनेपदी प्रत्यय आहेत. कोणत्या लकाराची? तर लिंग लकाराची आत्मनेपदी प्रत्यय आहेत. तर ही आत्मनेपदी प्रत्यय पाठ करा, तेव्हा मग ही तुम्हाला कर्मणी क्रियापदे लिंग लकाराची क्रियापदे बनविता येतील. याला एक पर्याय आहे दुसरा, कविधावे असा आहे, तो आपण नंतर पाहूया. अगोदर हे दोन वाक्य पहा. लिख प्लस य बरोबर लिख्य, लिख्य प्लस इत बरोबर लिखेत. आणि यानंतर आता दुसरी जी स्लाईड आहे लिंग लकाराचीच आहे, कर्मवाच्य. लिंग लकार कर्मवाच्य. नियम पहा. कर्मणी प्रयोगात कर्त्याची तृतीया विभक्ती होते, कर्माची प्रथमा विभक्ती होते आणि क्रियापद कर्माप्रमाणे असते. उदाहरण पहा. बालकेन श्लोकः पठ्येत, त्याची वाक्य आहेत. आता जी आपण क्रियापदे पाहिली, लिंग लकारातील कर्मवाच्याची क्रियापदे कशी बनवितात, यापूर्वीची जी आपण स्लाईड पाहिलेली आहे, त्या क्रियापदांचा वाक्यात उपयोग, कर्मणी प्रयोगात कर्मवाच्यात वाक्यात उपयोग कसा होतो ते आपण पाहत आहोत. बालकेन श्लोकः पठ्येत, त्याचबरोबर शीलया गीता पठ्येत. कर्माची तृतीया झाली, कर्त्याची तृतीया, कर्माची प्रथमा आणि कर्माप्रमाणे क्रियापद. एकवचन श्लोकः एकवचन आहे, पठ्येत एकवचन. गीता प्रथम पुरुष एकवचन, क्रियापद पठ्येत प्रथम पुरुष एकवचन. त्याचबरोबर कविभिः कविता रचेत, साधुभिः कथा क्रियेत, छात्रैः स्वाध्यायः लिख्येत. पठ्येत इत इयाताम ईरन, पठ्येत पठ्येयाताम पठ्येरन. त्यानंतर रचेत रचेयाताम रचेरन, क्रियेत क्रियेयाताम क्रियेरन, लिखेत लिखेयाताम लिखेरन. याप्रमाणे लिखेरन ही कर्मणी क्रियापदे आहेत, कर्मणी क्रियापद आहेत ही. तर याप्रमाणे हा लिंग लकारामधील कर्मवाच्याचा प्रयोग आहे. परंतु या क्रियापदांच्या ऐवजी कविधावी सुद्धा वापरली जातात. तर ती कविधावी बनविली कशी जातात, अगोदर ती आपण स्लाईड पाहूया. पहा. लिंग लकारी कर्मवाच्य. लिंग लकारामध्ये क्रियापदांच्या ऐवजी पहा, लिंग लकारामध्ये क्रियापदांच्या ऐवजी मूळ धातूला य, तव्य आणि य प्रत्यय जोडून कविधावी बनविली जातात व लिंग लकारातील कर्मणी क्रियापदांच्या ऐवजी ही कविधावी वापरतात. क्रियापद वापरांची आवश्यकता नाही. कधी कधी काय करायचं, क्रियापद नाही वापरायचं आपण. क्रियापदांची रूपे आपल्याला प्रत्यय पाठ नसतात, म्हणून त्यापेक्षा या स्लाईडचा उपयोग करायचा. तव्य प्रत्यांत कविधावी वापरायची. कविधावी, कविधावीचा अर्थ समजावून घ्या. क म्हणजे कर्मणी, ज्यांचा प्रयोग कर्मणी प्रयोगामध्ये होतो. कवी, वी म्हणजे विशेषण आहेत, ही विशेषाप्रमाणे चालतात. धातूपासून बनलेली आहेत म्हणून धातू साधित. आणि त्याचबरोबर वी म्हणजे विशेषणे. कविधावी, कर्मणी विद्यार्थ, वी म्हणजे विद्यार्थ पहिला आणि शेवटचा वी म्हणजे विशेषणे. कविधावी कर्मणी विद्यार्थ धातू साधित विशेषणे ही बनतात. कशी बनतात, मूळ धातूला य प्रत्यय जोडायचा किंवा तव्य प्रत्यय जोडायचा किंवा अनिय प्रत्यय जोडायचा. अर्थ तिन्हीचाही एकच आहे आणि बरोबर मग काय होतं, कविधावी बनतात. पाहूया कशी बनतात. तर चला बघा या ठिकाणी तव्य प्रत्यय, य प्रत्यय आणि अनिय प्रत्यय. तव्य प्रत्यय य प्रत्यय जोडला तर पठ्य, पठ प्लस य बरोबर पठ्य, पठ प्लस तव्य बरोबर पठितव्य आणि पठ प्लस अनिय बरोबर पठनीय, पठितव्य पठनीय. त्यानंतर रच, रचितव्य रचनीय. रच धातूला य प्रत्यय जोडला, य तव्य आणि अनिय प्रत्यय जर जोडली तर
क्रू धातूला जर य प्रत्यय जोडला तर कार्य, तव्य प्रत्यय जोडला तर कर्तव्य आणि अनिय प्रत्यय जोडला तर करणीय. लिख धातूला जर य प्रत्यय जोडला तर लिख्य, तव्य प्रत्यय जोडला तर लिखितव्य आणि अनिय प्रत्यय जोडला तर लेखनीय. याप्रमाणे ही कविधावी, यांना कविधावी म्हणायचं. कर्मणी विध्यर्थ धातू साधित विशेषणे याप्रमाणे तयार होतात, बनतात. आता याची कर्मणी वाक्य बनवायची आहे आणि कर्मणी वाक्यामध्ये यांचा प्रयोग केला जातो. कर्मणी वाक्यामध्ये अर्थात कर्मवाच्यामध्ये, लिंग लकारातील कर्मवाच्यामध्ये पहा कशी बनविली जातात. तर हे कशी चालतात त्याचं हे सांगितलेलं आहे. ही कविधावी कर्मणी विध्यर्थ धातू साधित विशेषणे पुल्लिंगात देव शब्दाप्रमाणे चालतात, स्त्रीलिंगात माला शब्दाप्रमाणे चालतात आणि नपुंसकलिंगामध्ये वन शब्दाप्रमाणे चालतात. जसं पहा, एक मी चालून दाखवतो. देवः देवो देवाः प्रथमा, कर्तव्यः कर्तव्यो कर्तव्याः प्रथमा. स्त्रीलिंगामध्ये माला माले मालाः प्रथमा, कर्तव्या कर्तव्ये कर्तव्याः प्रथमा. आणि नपुंसकलिंगामध्ये वनं वने वनानि प्रथमा, कर्तव्यं कर्तव्ये कर्तव्यानि प्रथमा. पठितव्यं पठितव्ये पठितव्यानि प्रथमा, रचितव्यं रचितव्ये रचितव्यानि प्रथमा, लिखितव्यं लिखितव्ये लिखितव्यानि प्रथमा. याप्रमाणे. तर हे देवमाला ज्याच्या पाठ आहेत, वन शब्द ज्यांच्या पाठ आहे, त्यांनाही काहीच अवघड नाही. ते लगेच याप्रमाणे बनवायची आणि त्याप्रमाणे चालवायची आणि वाक्यात उपयोग करायचा. असंभव काहीच नाही. नेपोलियन सांगतो, देर इज नो इम्पॉसिबल वर्ड इन माय डिक्शनरी. असंभव हा शब्द माझ्या शब्दकोशामध्ये नाही. कोण म्हणतो? नेपोलियन. अहो, नेपोलियनचं सोडा, आपली भारतीय सुद्धा सांगतात आपल्या ग्रंथामध्ये काही कमी उदाहरणं नाहीत. ठीक आहे ना. पुष्कळशी उदाहरणं आपल्या भारतीय धर्मग्रंथामध्ये सुद्धा आहेत, सुभाषितामध्ये सुद्धा आहेत. काय आहेत सुभाषितामध्ये सुद्धा? पुष्कळशी याची उदाहरणे आहेत. परिश्रम, श्रमे लक्ष्मी प्रतिष्ठिता, श्रमामध्ये लक्ष्मी आहे, अशी अनेक उदाहरणे आहेत. तसेच पुढे पहा, यांचा वाक्यामध्ये प्रयोग कसा करायचा उपयोग पहा. लिंगलकारे कर्मवाच्य, लिंगलकारामध्ये यांचा वाक्याचा उपयोग. कर्मणी प्रयोगात कर्त्याची तृतीया विभक्ती होते, कर्माची प्रथमा विभक्ती होते आणि क्रियापद कर्माप्रमाणे असते. बघा, तर बालकेन श्लोकः पठ्यः. आता या ठिकाणी पठ्यः जे आहे ते य प्रत्यांत कविधावीचं हे रूप आहे, कविधावीचं. कर्मणी विध्यर्थ धातू साधित विशेषण. श्लोक आहे पुल्लिंगी म्हणून हे पुल्लिंगी बनलं. हे विशेषण आहे ना, श्लोक विशेष्य आहे, विशेष्याप्रमाणे ही विशेषणे बनतात. हे पुल्लिंगी प्रथमा विभक्ती एकवचन श्लोक म्हणून पठ्य पुल्लिंगी प्रथमा विभक्ती एकवचन. त्यानंतर इथं गीता बघा, गीता शब्द स्त्रीलिंगी आहे म्हणून इथं पठ्या झालं. इथं पठितव्य श्लोक पठितव्य गीता पठितव्या, श्लोक पठनीय गीता पठनीया. गीता शब्द स्त्रीलिंगी आहे, दीर्घ आकारांत आहे आणि प्रथमा विभक्ती एकवचन आहे म्हणून हे पठितव्या आणि पठनीया सुद्धा स्त्रीलिंगी प्रथमा विभक्ती एकवचन, स्त्रीलिंगी प्रथमा विभक्ती एकवचन झालं. म्हणजे विशेष्याप्रमाणे विशेषणांची रूपे होत असतात. तर यांना कविधावी म्हणायचं. कर्मणी प्रयोगामध्ये कविधावींचा उपयोग कसा करायचा? तर कर्माप्रमाणे करायचा. कर्म जर एकवचन असेल तर यांचं एकवचन ठेवायचं. कर्म जर पुल्लिंगी असेल तर यांचं पुल्लिंगी रूप वापरायचं. कर्म जर स्त्रीलिंगी असेल तर यांचं स्त्रीलिंगी रूप वापरायचं. आणि कर्माचं जे वचन, जे लिंग, जी विभक्ती, तीच विभक्ती या विशेषणांची होत असते. उदाहरण, ही उदाहरणं आहेत. तिसरं वाक्य पहा. कविभिः कविता रच्या, रचितव्या रचनीया. कवींच्या द्वारे कविता रचावी. रचितव्या, कवींनी कविता रचना करावी. रचनीया, कविभिः कर्त्याची तृतीया विभक्ती, कर्माची प्रथमा विभक्ती. ही गीता, कविता, श्लोक प्रथमा विभक्ती झालेली आहे आणि या कर्माप्रमाणेच ह्या विशेषणांची विभक्ती झालेली आहे. वाक्य क्रमांक 4. साधूभिः कन्या कार्या, कथा कार्या. साधूंनी कथा करावी. कर्तव्या, कथा करावी. करणीया, कथा
स्त्रीलिंगी प्रथमा विभक्ती एकवचन आहे, म्हणून या ठिकाणी स्त्रीलिंगी प्रथमा विभक्ती एकवचन झालेलं आहे. कार्या, कर्तव्या, करणीया. पुल्लिंगी जर असतं इथं तर मग काय झालं असतं, कर्तव्य, करणीय असं झालं असतं. तर हे याप्रमाणे सराव करा. अभ्यास करा. अभ्यासाशिवाय काहीही साध्य नाही. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. कारण अभ्यास करायला पाहिजे. अभ्यासाने सर्व काही साध्य होत असतं. शेवटचं एक वाक्य पहा. छात्रैः स्वाध्यायः लिख्यः लिखितव्यः लेखनीयः. विद्यार्थ्यांनी स्वाध्याय लिहावा. त्याचबरोबर स्वाध्याय लिहावा. स्वाध्याय पुल्लिंगी प्रथमा विभक्ती एकवचन आणि लिख्यः लिखितव्यः लेखनीयः पुल्लिंगी प्रथमा विभक्ती एकवचन ही विशेषणे. तर विद्यार्थी मित्रांनो, याप्रमाणे आपण या दुसऱ्या भागामध्ये लोटलकार आणि लिंगलकाराची कर्तृवाच्य कर्तृवाच्यातील क्रियापदे कशी बनवितात, कर्तृवाच्यातील वाक्य कशी बनवितात, लोटलकार आणि विधिलिंग लकार. आणि लोटलकार आणि विधिलिंग लकार या दोन्ही लकारामधील त्यांची क्रिया कर्तृवाच्य आणि कर्मवाच्य यांच्यातील क्रियापदे विशेषणे कशी बनवितात आणि त्यांचा विशेषणांचा क्रियापदांचा वाक्यात कसा उपयोग केला जातो, हे सर्व आपण सविस्तर पाहिलेलं आहे. अभ्यास करा. शुभेच्छा. धन्यवाद.